नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजवर आपल्यातल्या अनेकांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक प्रकारचे अनुभव घेतले असतील, पण तुमच्यापैकी कोणी कधी भूत, आत्मा या गोष्टींचा अनुभव घेतला आहे का? तर आज आपण कोणतीही कथा ऐकणार नाही, तर आज आपण ऐकणार आहोत एक थरारक अनुभव। हा अनुभव मला माझ्या मित्राने सांगितला आहे, जो त्याने स्वतः अनुभवला आहे। अनुभव सांगण्यापूर्वी माझ्या चॅनलवर जे नवीन श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी वाचनकट्टा या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मग चला करूया सुरुवात ऐकायला भोर घाटातील एक थरारक अनुभव। आपल्याला तर माहीत आहे कोरोनामुळे आपल्या लोकांचे किती हाल झाले ते। जसे कोरोना केसेस कमी होऊ लागल्या तसं पुन्हा जीवन सुरळीत होऊ लागले। गव्हर्नमेंट गाईडलाईन्स निघाल्या आणि पुन्हा पर्यटन स्थळ चालू झाली। नोव्हेंबरचा महिना, वेळ रात्रीची 11ची, रिमझिम पडणारा पाऊस। सुमो गाडीतून 4 मित्र मुंबई पुणे हायवे मार्गाने सोलापूरला जात होते। डोंबिवलीहून सोलापूर तसे खूप लांब, जवळजवळ 10 तासांचा प्रवास। 4 मित्र आकाश, रवी, अशोक आणि विनोद सगळे मस्त रमत गमत गप्पा मारत मस्त फिरण्याचा आनंद अनुभवत होते। शुक्रवारी रात्री निघून रविवारी संध्याकाळी परत मुंबईत दाखल असा 2 दिवसांचा बेत। ते सगळेजण मुंबई पुणे हायवे मार्गाने पुण्याला पोहोचणार होते, त्यामुळे सर्वांनी ड्रायव्हरला गाडी नॉर्मल स्पीडने चालवायला सांगितली। तासाभरातच ते मुंबई पुणे हायवेवर पोचले। पोलिसांची नाकाबंदी चालूच होती। जवळ जाऊन नक्की प्रॉब्लेम काय आहे हे त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की या रस्त्यावर पुढे एक ट्रक आणि बसचा मोठा अपघात झाला आहे। परिणामी इकडून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या भोर घाटाने पाठवण्यात येणार आहेत। तुम्हालाही तेथूनच जावे लागेल। झालं कल्याण, आता नक्की सोलापूरला जायला उशीर होणार। ते सगळेजण भोर घाटातून पुण्याला जाणार होते। त्या घाटात 28 बोगदे लागणार होते, त्यामुळे सर्वांनी ड्रायव्हरला गाडी नॉर्मल स्पीडने चालवायला सांगितली। चौघांनाही घाटमार्गाने जाणे पटणारे नव्हते। अशोकला गाडी चालवण्याचा अनुभव तसा चांगलाच होता। ड्रायव्हरला तो म्हणाला, मला अनुभव आहे, मी थोडा वेळ गाडी चालवतो। त्याचे ऑफलाईन मॅप त्याने आधीच डाउनलोड केलेला आणि त्याने गाडी भोर घाटात वळवली। घाट मार्गे जायचे असल्याने कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हते, पण अशोकने घरूनच मॅप डाउनलोड करून आणलेला। भोर घाटात रहदारी तशी कमीच असे। घाटात गाड्यांची रहदारी कमी असल्या कारणाने गाडी चालवण्यास एवढे कष्ट पडत नसे। अशोकने गाडीचा वेग कमी केला। गाडी वळणामागून वळणे घेत होती। एव्हाना रात्रीचे 1 वाजले होते। समोर कुट्ट काळोख, गाडीचा प्रकाश सुद्धा दूरवर पोचत नव्हता। सगळ्यांच्या मनात भीतीचे वातावरण, त्यामुळे गाडीत कोणीच झोपले नाही। जेव्हा माणूस त्याचे सामान्य आयुष्य जगत असतो तेव्हा त्याला 1000 चुका करण्याची जणू मुभा असते, कारण त्या चुकांनी त्याचं तेवढं नुकसान होत नाही हा निसर्ग नियम आहे, की आणखीन काही देव जाणो। पण जेव्हा तोच मनुष्य अडचणीत असतो, सर्व बाजूने खचलेला असतो किंवा निरुपाय असतो, तेव्हा त्याने केलेली एक छोटी चूक सुद्धा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत असते। ही म्हण त्यांच्यासाठी खरी ठरेल असे कधीच वाटले नाही।
घाटात गाडी अशोक संथ पद्धतीने चालवत होता. त्याची एक चूक झाली. त्याने वेग वाढवला. अचानक गाडीच्या पुढे एक प्राणी समोर आला. तसे अशोकने अर्जंट ब्रेक मारला. त्यात मात्र त्याची गाडी बंद पडली. सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण सर्व अयशस्वी. आता करायचे काय? गाडीमधील पाणी संपले तर नाही ना. म्हणून त्यातले 2 मित्र रवी आणि आकाश पाणी आहे का कुठे हे शोधण्यास पुढे सरसावले. जंगल बाहेरून जसे वाटत होते तसे आतमधून सुद्धा एकदम घनदाट. समोर कुट्ट काळोख, मध्येच रातकिड्यांची किरकिर. चालत असताना सुक्या पानांचा आवाज. अशा आवाजामुळे मनात भीती वाटायची. या घनदाट जंगलात रवी आणि आकाश दोघेच चालत होते. त्यातच त्यांना एक छोटेसे सुंदर असा लेक दिसला. तसे दोघांनाही खूप आनंद झाला. त्या लेककडे जात असताना त्यांना वाटेतच एक स्मशान भूमी दिसली. लगेचच दोघे घाबरले. प्रेत त्यांच्या काही फुटावर होते. त्या प्रेताचा एक पाय चितेवरून हळूच बाहेर निघाला आणि ते भयान दृश्य बघून दोघेही घाबरले. दोघांनाही कळले इथे थांबलो तर आपले काही खरे नाही. त्या दोघांनीही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ते दोघे हातातील भरलेली पाण्याची बाटली टाकून पळाले. स्मशानभूमीतून विचित्र आवाज येऊ लागले. ते दोघे एवढे जोरात पळत होते की कितीही जोरात पळाले तरीही परत ते त्या स्मशानाच्या अवतीभोवती येत असे. इथे अशोक आणि विनोद दोघेही गाडीचे दरवाजे बंद करून त्या दोघांची वाट बघत होते. आता जायचे तरी कुठे? रवी आणि आकाश चांगलेच घाबरले होते. जिकडे तिकडे स्मशानातून रडण्याचे किंवा किंचाळण्याचे आवाज येत होते. स्मशानात दफन झालेले सर्व दुखी आत्मा होते. नकळत आकाशची नजर एका दफनभूमीमधल्या एका थडग्यावर जाऊ लागली. बाजूला असणाऱ्या झाडांची सुकलेली पानं त्यावर पसरलेली होती. खरं तर त्या भागात अंधारच होता. तितक्यात थडग्याजवळून कसला तरी आवाज आला. सुकलेली पाने सरकण्याचा. त्या दोघांच्या अंगावर काटा आला. त्यांना दिसत नव्हते पण त्या आवाजावरून असे वाटत होते की तेथे कोणीतरी बसले होते. दोघेही खूप घाबरले. पाय भीतीने थरथरत होते. काळीज धडधड करत होतं की आत्ता भोवळ येऊन इथेच पडतोय की काय असं दोघांना वाटत होते. तितक्यात आकाशच्या कानावर एक विचित्र आवाज पडला आणि त्याचे सर्वांग शहारले. नंतर मागे वळून पाहण्याची त्या दोघांची हिंमत होत नव्हती. आकाशने पाठी वळून बघितले. बघतो तर काय, रवी बेशुद्ध पडलेला त्याला दिसला. काही तासा अगोदर आकाश आणि रवी जेव्हा पाणी आणण्यास गेले तेव्हा तेथील स्थानिक लोकांनी त्यांना सांगितले, या रस्त्यातून जाऊ नका. इथे एक स्मशानभूमी आहे आणि रात्री अपरात्री तिथे घुंगरूचा आवाज येतो. त्यामुळे गावातील लोक रात्रीचे बाहेर निघण्यास घाबरत असे. म्हणून अंतिम संस्कारसुद्धा रात्रीचे करत नसे. आकाश आणि रवीला कळले की एक बाई आजच मेली आहे. तिचाही मृतदेह याच स्मशानभूमीत आहे. तिचा देह मातीतून वर बाहेर आलेला होता. तेव्हा आकाशने हे दृश्य बघितले. कसेबसे रवीला त्याने आपल्या पाठीवर घेतले आणि तो जोरात तिथून पळू लागला.
ती उलटी चालत दोघांकडे येत होती. तेव्हा आकाशने एका झाडाचा आसरा घेतला. त्याने रवीला बाजूला ठेवले. आकाश आता आपल्या खिशामधील देवाची मूर्ती काढून तिच्या समोर नामस्मरण त्याने चालू केले. ती एक अमावस्याची रात्र होती. त्या हडळने त्या दोघांना खूप त्रास दिला. पण आकाशच्या हातात पवित्र देवाची मूर्ती असल्याकारणाने त्याचे ती काहीही वाकडे करू शकत नव्हती. बघता बघता सकाळ होण्यास सुरुवात झाली. सकाळ होताच हळूहळू हडळने आपले रूप सोडून तिची ती शक्ती कमी होऊ लागली. याच संधीचा फायदा घेऊन आकाश रवीला घेऊन तिथून पळ काढला आणि ते विनोद आणि आकाशला जाऊन भेटले. पळ काढत असताना आकाश देवाचे नामस्मरण करतच राहिला. चौघे एकत्र भेटल्यानंतर ड्रायव्हरने गाडी भरधाव मुंबईकडे वळवली. काही महिन्यानंतर आकाश आणि रवी दोघेही बरे झाले आणि पूर्वीप्रमाणे ते आपले जीवन जगू लागले. चौघांच्या आयुष्यातील हा स्मशानभूमीचा थरारक अनुभव त्यांच्या उभ्या आयुष्यात सुद्धा चांगलाच लक्षात राहिला. तर मग कसा वाटला हा अनुभव? ऐकून आला ना अंगावर काटा? तर मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुमच्यापैकी कोणी असा अनुभव घेतला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव शेअर करा. जर तुम्हाला तुमचा अनुभव आमच्या चॅनलद्वारे सर्वांसोबत शेअर करायचा असेल तर आमच्या ईमेल ID वर नक्की मेल करा. धन्यवाद.